कराड अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे पर्यटकांना भुरळ घालतायत। वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांचं दर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावलेत। मात्र वाघ पाहण्याच्या नादात सगळे नियम धाब्यावर बसवले जात असून पर्यटकांनी चक्क वाघिणीचा रस्ताच अडवल्याचं समोर आलंय। नागपूर जवळच्या उमरेड करहांडला अभयारण्यातलं हे दृश्य। F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे, त्यांना 1-2 नाही तर अनेक जिप्सींनी घातलेला हा घेराव। वाघीण आणि जिप्सी मधलं अंतर अक्षरशः काही फूटच उरलेलं आहे। F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या मार्गावरती जिप्सी चालक मध्येच उभे राहिलेले दिसून आले। दोन्ही बाजूने वाघीण आणि बछड्यांना जिप्सींनी एक प्रकारे जणू घेरावच घातलाय। जिप्सीतल्या पर्यटकांना यातला धोकाच कळला नाही। ही वाघीण बछड्यांसोबत होती। एरवी शांत असणारी वाघीण बछड्यांसाठी काहीही करू शकते, हा धोका ना जिप्सी चालवणाऱ्यांना दिसला। व्हिडिओ पाहून जे काही झालं ते नक्कीच बरोबर नव्हतं, कारण वाघाच्या समजा तुम्ही जवळ जाल तर मग वाघ पण तुमच्या जवळ येण्याची खूप भीती असते आणि एकदा वाघ जवळ आल्यानंतर तो काहीही करू शकतो, त्याच्यामुळे कोणाचा जीव पण जाऊ शकतो। वाघाला तर तुम्ही जर एका 2 गाड्यांमध्ये कोंडलं तर तो अंगावर येईल असतो, त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे। तर आपल्याला निसर्गाला रिस्पेक्ट द्यावा लागतं। आपण जर निसर्गाला रिस्पेक्ट दिला तर छान पर्यटन होतं, आपल्याला चांगलं सायटिंग पण होतं। वाघीण आणि तिच्या बछड्यांना घातलेल्या या घेरावाच्या प्रकाराची अभयारण्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड यांना अभयारण्य प्रशासनाने 7 दिवसांसाठी निलंबित केलंय। जिप्सी चालकांवरती 2,500 आणि गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला। जिप्सीच्या मध्ये टायगर असल्यामुळे थोडासा टायगरला जाण्यास अडथळा निर्माण झाला। ती घटना आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तिथल्या जिप्सी ड्रायव्हर्स आणि जे गाईड होते त्यांच्यावरती कारवाई केली आणि 8 दिवसासाठी सस्पेन्शन काढलेलं आहे। जंगलाला साजेसे कपडे घाला, वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही या पद्धतीने फोटो घ्या, वन्य प्राण्यांपासून किमान 15 मीटर अंतर ठेवा, मोठ्याने बोलू नका, प्राण्यांना त्रास होईल असं कृत्य करू नका, वाहनाची वेगमर्यादा पाळा। महत्त्वाचं असते की आवाज करू नये, प्राण्यांना त्रास होतो। खाद्य वस्तू जे नेतो ते स्मेली असू नये, परफ्यूम लावून येऊ नये आणि काही पॅकेट्स असले तर तुमच्याकडे जिप्सीमध्ये जे एक बॅग असते किंवा जिप्सीचा एक पॅकेट असतो त्यामध्ये ते सामान ठेवावं। टायगर सफारीचा आनंद जरूर घ्या, मात्र त्याचा वन्य प्राण्यांना त्रास होईल हे कितपत योग्य आहे याचा विचार पर्यटकांनी करणं आवश्यक आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। वळूयात पुढच्या बातमीकडे। हिंगोलीच्या वसमत शहरातील अभियंता योगेश पांचाळ मागच्या महिन्याभरापासून इराणमध्ये बेपत्ता आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी त्यांचा कोणताही संपर्क होत नाहीये। दरम्यान या व्याकुळ झालेल्या कुटुंबियांची इंद्रनील नाईक यांनी भेट घेतली। योगेशच्या कुटुंबियांना मंत्री इंद्रनील नाईक यांनी धीर दिला। यावेळेला वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे देखील उपस्थित होते। माझ्या योगेशला परत आणा अशी आर्तसाद योगेशच्या आईनं मंत्री नाईक यांच्याकडे घातली। यावेळी योगेशच्या आईला अक्षरशः अश्रू अनावर झाले होते। दरम्यान वरिष्ठांच्या बरोबर परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून आपल्याकडून पुरेपूर प्रयत्न करू असं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलंय। की आम्ही माध्यम म्हणून एक दिल्लीला त्यांच्या परराष्ट्र मंत्री किंवा दिल्लीचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा जे काही दुःख आहे, म्हणजेच आपला वसमत इथला मुलगा जो हरवलाय त्याला आपल्याला घरी परत सुखरूपपणे आणायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत। राजू भैयांचं पाठपुरावा पण खूप जास्त आहे, तर 100% आम्ही त्याच्यात पाठपुरावा करून त्यांना सुखरूप घरी परत आणण्याचा प्रयत्न करू। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही बातम्या। असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितलं आहे।
कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलंय. त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारणे-दाखवा नोटीस बजावली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात जरांगे, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. पैसे संपल्यानं हे दोघेही पुण्यात आले आणि एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांना बेड्या ठोकल्या. मी चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे. मला पक्षानं संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असतात. आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ सापडलंय. या क्षणाची एक सुखद ब्रेकिंग न्यूज. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून काल एक बाळ चोरीला गेलं होतं, पण हे बाळ अखेर सापडलंय. बाळाच्या मातेची ओळख वाढवत संशयित महिलेनं ऐन डिस्चार्जच्या वेळेला मातेच्या डोळ्या देखत बाळ चोरी करून पळ काढला होता. या महिलेचं एक कृत्य CCTVत कैद झालं. आता हे बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलं असून चोरीला गेलेलं बाळ अवघ्या काही तासात पोलिसांनी पुन्हा एकदा आईच्या कुशीत दिलं आहे. काल ज्या वेळेला ही बातमी आली तेव्हा नाशिकचं जिल्हा सामान्य रुग्णालय हादरून गेलं. सगळेच जण हैराण झाले. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. पण अनेकदा कारवाई करत नाहीत. पोलीस करतात काय, थंड असतात, असा नाशिक पोलिसांवर शिक्का बसला होता. पण या वेळेला मात्र पोलिसांनी अतिशय जलद गतीनं कृती केली आणि या चोरीला गेलेल्या